चला तर मित्रांनो, आज बघा आपण LED बल्बचा कशा प्रकारे वापर करतो, पुनर्वापर. जर तो खराब झालेला आहे तर त्याला न फेकता आपण त्याला रिपेअर कसं करायचा, हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा कशा पद्धतीने रिपेअर करायचं. तुम्ही हा LED बल्ब आहे न फेकता कसं वापर करायचा ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी पुढच्या व्हिडिओला लाईक करा. LED बल्बचा आपण पुनर्वापर कसा करतो ते बघूया. ओके, तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. इलेक्ट्रिशियनचं काम कसं आहे, थोडंसं रिस्की राहतं, पण जेवढं सावधगिरीने आणि काळजीपूर्वक केलं तेवढं चांगलं राहतं. तर कोणतंही काम करताना काळजीपूर्वक करावं लागतं. तर आपण पहिले माहिती करून घेऊया. हा LED बल्ब तर हा खराब झालेला आहे, याला कसं रिपेअर करायचं ते आपण बघूया. तर त्यासाठी लागणार आहे आपला एक सोल्डर. आता सोल्डर त्याची तार आपल्याला भेटते 20 रुपयेपर्यंत आणि सोल्डर भेटतो 100 ते 150 रुपयाला. चांगल्या क्वालिटीचा घेतला 150 रुपयाला भेटतो, 100 रुपयाला भेटतो आहे. ओके, त्यानंतर सोल्डर बघू शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि हा LED बल्ब कसं रिपेअर करते सांगतो तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही. तर बघा कसं आहे, आता हा बंद आहे तर त्याला आपण कसं पहिले टेस्ट करूया. तर कसं टेस्ट करायचं ते सांगतो तुम्हाला. ओके, तर बघा पहिले एक छोटी तार घ्यायची. ओके, छोटी तार घेऊन त्याला असं टेस्ट करायचं. पहिले त्यातला जो खराब झालेला राहतो बल्ब तो आपण याच्या साहित्याने थोडंसं खरडून घ्यायचा. त्याचं टोपण ओढून घ्यायचं पहिलं खराब झालेलं. त्याच्यानंतर असं टेस्ट करायचं. बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा लागतो. ओके, बघू शकता. हा बघा, म्हणजे आपण इथं याला सोल्डर केल्यावर तो चालू होऊन जाईल. त्याला कसं सोल्डर करायचं ते सांगतो तुम्हाला. बघू शकता व्हिडिओमध्ये. त्यातला जो हा बारीक पॉईंट आहे बघा, बारीक बारीक पॉईंट राहतात, त्याला पहिले आपण त्याला खरडून घ्यायचं स्क्रूड्रायव्हरच्या साहित्याने आणि तिथं स्पॉट मारायचा, वेल्डिंग सोल्डर करायचं. ओके, तर बघा पहिले आपण त्याला आता काढून घेऊया. सप्लायमध्ये त्याला काढून घ्यायचं. चालू सप्लायवरती सोल्डर करायचं नाही, धोकादायक राहतं. त्याच्यानंतर आपण हा जो सोल्डर आहे, सोल्डरला गरम करून घेऊया. ओके, त्याला गरम करून घेऊया. आणि कसं आहे मित्रांनो, इलेक्ट्रिशियनचं काम म्हणजे काळजीपूर्वक करावं लागतं. तर याला गरम केल्यानंतर बघा आता गरम होतोय. गरम केल्यावर त्याला चालू सप्लायमध्ये सोल्डर करायचं नाही कधीच. कधी पण त्याचं बटन ऑफ करायचं. बटन ऑफ करून सोल्डर करायचं. थोडं आपण गरम करून घेऊया त्याला. गरम करून सोल्डरची तार आहे त्याला थोडं गरम करावं लागतं. थोडी वितळल्यानंतर त्याला गरम करून सोल्डर करायचं. ओके, बघा तर मित्रांनो गरम झालेलं आहे. त्याला आपण बटन ऑफ करूया. बटन ऑफ केल्यानंतरच त्याला सोल्डर करायचं राहतं. तसं आपल्याला थोडं
डेंजरस काम राहतं. गरम करायला थोडा वेळ लागेल, त्याच्यामुळे त्याला आहे ना थोडं आणखीन गरम करूया. तर बघा हे मित्रांनो सोल्डर तार आहे, याला थोडंसं आपण करूया. ओके, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्याला सोल्डर करायचं. सोल्डर व्यवस्थित झालंय का नाही त्याला पहिले थोडं टच करून बघायचं. ओके, त्यानंतर सोल्डर केलं आपण परत त्याला टेस्ट करूया लागतो की नाही. तर हा बघा अशा पद्धतीने चालू झालेला आहे बल्ब आपला, सोल्डर केलेला आहे. ओके, तुम्हाला लाईव्ह दाखवलं सोल्डर कसा करायचा. ओके, त्यासाठी हा सोल्डर तर 20 रुपयाला सोल्डर मशीन भेटून जातो आणि तार 20 रुपयाला भेटते तुमची सोल्डर तार. ओके, तुम्हाला लाईव्ह दाखवलेले अशा पद्धतीने हे बघू शकता तुमच्या समोर सोल्डर केलं. ओके, अशा पद्धतीने तुम्ही LED बल्ब न फेकता रिपेअर करू शकता. आणि जर जास्तच पॉईंट गेले, त्याचे 1 पॉईंट 2 पॉईंट गेले तर आपण त्याला रिपेअर करू शकतो. जास्त पॉईंट गेले तर फेकून द्यायचं. जास्त पॉईंटमध्ये ते बल्बवरती लोड येऊन जातो आणि बल्ब सर्किट होऊ शकतो. त्याच्यामुळं 1-2 पॉईंट गेले तर आपण त्याला खरडून डाग सोल्डरचं मारून त्याला आपण रिपेअर करू शकतो. तर बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. ओके, अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपण पुढचा व्हिडिओ माहिती घेण्यासाठी आपण व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर. अशा पद्धतीने रिपेअर करायचा. सेफ्टीसाठी अँगलोज घालायचे. तुम्हाला गरज पडल्यास अँगलो घालायचे, पण शक्यतो अँगलोज घाला. ते स्टिकचे अँगलोज घालून घ्यायचे, म्हणजे कसं थोडं सेफ्टी राहते आपली. ओके, धन्यवाद.